पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नामे आजचा हा मान दिवस प्रभू परमेश्वर आपल्या आयुष्याला जोडलेला आहे आणि या दिवसातली ही वेळ तो आपल्या सर्वांना दिलेला आहे की आपण सर्वजण एक कुटुंब होऊन त्याच्या पवित्र चरणी येऊन त्याची स्तुती आणि भक्ती करावी। या स्तुती आणि भक्तीमध्ये तो स्वतः येतो आणि त्याच्या आगमनाने आपल्या जीवनामध्ये सर्व कमतरता पूर्णतेमध्ये बदलते। या गीताद्वारे आपण प्रार्थना करत प्रभूच्या चरणी चालू। मी तुझ्या सानिध्य येतो माझ्या कृतीने नवे पण केवळ तुझ्या कृपेने मी येऊन नमन करतो। मी तुझ्या सानिध्य येतो माझ्या कृतीने नवे पण केवळ तुझ्या कृपेने मी येऊन नमन करतो। खाऊ योग्य को करा जो बदला गाओ योग्य को करा जो बदला। मी तुझ्या सानिध्य येतो माझ्या कृतीने नवे पण केवळ तुझ्या कृपेने मी येऊन नमन करीतो। मी तुझ्या सानिध्य येतो माझ्या कृतीने नवे पण केवळ तुझ्या कृपेने मी येऊन नमन करतो। गाऊ पवित्र को करा जो बदला गाओ पवित्र को करा जो बदला। मी तुझ्या सानिध्य येतो माझ्या कृतीने नवे पण केवळ तुझ्या कृपेने मी येऊन नमन करीतो। मी तुझ्या सानिध्य येतो माझ्या कृतीने नवे पण केवळ तुझ्या कृपेने मी येऊन नमन करतो। गाऊ येशू देवाच्या कोकरा जो बदला गाओ येशू देवाचा कोकरा जो बदला। गाऊ येशू देवाच्या कोकरा जो बदला गाओ येशू देवाचा कोकरा जो बदला। देवाच्या कोकरा जो बदला देवाचा कोकरा जो बदला। यावेळेला सुरुवातीची प्रार्थना सिस्टर लोहार करेल। हालेलुया 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 हालेलुया
तुझ्या स्तुती निर्माण ते प्रभू तुझी खास स्तुती करते तुझे आभार मानते माझे बाप्पा. कारण आमचा हा सुंदर दिवस या सुंदर जीवनाला तू जोडून दिला आणि या सुंदर सकाळच्या वेळेस माझे बाप्पा आज या शाबाताच्या दिवशी प्रवेश आज आम्हा प्रत्येक लेकरांना प्रवेश तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या चरणापाशी प्रवेश आज तू आणि तू आम्हाला आणलेला आहेस माझ्या बाप्पा. यासाठी तू प्रभू आम्ही तुला स्तवावं तुला वजावं तुला उंच व्हावं माझ्या बाप्पा. कारण हे सुंदर जीवन तुझ्या आराधनेसाठी बाबा तू दिलेलं आहे आणि आज माझ्या बाप्पा हे जीवन घेऊन बाबा आम्ही तुझ्या चरणी येत असताना प्रभू आमचा तू स्वीकार कर माझ्या बाप्पा. आज बाबा ही सर्व भक्ती प्रभू तुझ्या हातामध्ये दे. कारण या भक्तीचा खरा मालक चालक पुढारी तू आहेस माझ्या बाप्पा. या भक्तीचा खरा वक्ता तू आहेस रे माझ्या बाप्पा. आणि आज आम्ही तुझी लेकर माझ्या बाप्पा. आज तुझ्या चरणी जसा आहे तसे येत असताना आज बाबा तू आणि तू आम्हाला आशीर्वादित करणारा आज तुझ्या वाणीद्वारे वचनाद्वारे तू आमच्याशी बोलणारा माझ्या बाप्पा. तू आमचा तो स्वर्गीय बाप्पा आहेस रे माझ्या बाप्पा. म्हणून माझ्या बाप्पा आज सर्व भक्ती प्रवेश आज तुझ्या स्वाधीन करतो माझ्या बाप्पा. आम्ही सर्व तुझ्या स्वाधीन होईल माझ्या बाप्पा. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून नाही बाप्पा. यावेळेला प्रियानो, आपल्या मनात सर्व चिंता दुःख आपल्या शरीरातील सर्व व्याधी वेदना आणि आपल्या विचारामध्ये येणारा प्रत्येक नकारार्थी विचार हे सर्व प्रभूच्या चरणी अर्पण करा आणि प्रभू जवळ विनंती करा, प्रभू आज मी जसा आहे तसा तू मला स्वीकार. कारण तुझ्या स्वीकारण्यामध्ये प्रभू पूर्णतेचं जीवन आहे. म्हणून आज तू मला स्वीकार आणि मला तुझ्यासाठी चालण्याकरिता तुझ्याबरोबर राहण्याकरिता तुझ्यामध्ये वाढण्याकरिता तू मला त्या योग्य पात्रतेचा प्रतिबिंबित से कृपाई मला तुझ्यासाठी दुःखे कष्टे सहाया. प्रतिबिंबित से कृपाई मला तुझ्यासाठी दुःखे कष्टे सहाया. प्रेमाने बोलाविले मला तुझ्या पावलावर पाऊल टाकाया. प्रेमाने बोलाविले मला तुझ्या पावलावर पाऊल टाकाया. हालेलुया 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 स्तुती गीत गाईन जीवन भर मी हर्ष करी. हालेलुया 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 स्तुती गीत गाईन जीवन भर मी हर्ष करी. भूमीचे मोलवान पीक बनाया आणि देवासाठी संपत्ती पार. भूमीचे मोलवान पीक बनाया आणि देवासाठी संपत्ती पार. वाहिले प्रीतीने रक्त आपुले निवडिले मला साऱ्या कुळातुनी. वाहिले प्रीतीने रक्त आपुले निवडिले मला साऱ्या कुळातुनी. हालेलुया 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 स्तुती गीत गाईन जीवन भर मी हर्ष करी. हालेलुया
गाईन मी येशू संगी, गाऊनी तकतील अन्य जनते. गीत गाईन मी येशू संगे, गाऊनी तकतील अन्य जनते. काय देऊ मी माझ्या देवाला, प्रीती केली तू मज पाप्यावरी. काय देऊ मी माझ्या देवाला, प्रीती केली तू मज पाप्यावरी. रूपेच्या देवा माझ्या प्रभुराया, आनंद भूलोकीचा तू असे. राहीन मी सदा तुझा आभारी, आज्ञाने तुझी भक्ती करी. रूपेच्या देवा माझ्या प्रभुराया, आनंद भूलोकीचा तू असे. राहीन मी सदा तुझा आभारी, आज्ञाने तुझी भक्ती करी. हालेलुया, 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 स्तुती गीत गाईन, जीवन भर मी हर्ष करी. हालेलुया, 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 स्तुती गीत गाईन, जीवन भर मी हर्ष करी. जीवन भर मी हर्ष करी. जीवन भर मी हर्ष करी. जेव्हा आपल्याला तुम्ही या जगापासून वेगळं होता आणि प्रभू बरोबर एक होता, त्यावेळेला तुमचा आत्मा प्रभूशी एक होतो आणि मग तुम्हाला सर्व काही चांगलं आणि सुंदर वाटते. हे जीवन, हा संसार, हे जग, कारण तो परमेश्वर तुम्हाला त्याची दृष्टी देतो, त्याची बुद्धिमत्ता देतो, त्याचा ज्ञान देतो, ज्याच्याद्वारे मला सर्व काही चांगलं आणि उत्तम वाटते. कारण तो चांगला आहे आणि म्हणून त्याच्या दृष्टीनं बघणारे सर्व काही त्यांना चांगले दिसते. आणि तो आज बुद्धिमान आणि ज्ञानी आहे. जेव्हा आपण त्याच्या बुद्धीने, त्याच्या ज्ञानाने विचार करतो, त्यावेळेला सर्व नकारार्थी देखील होकारार्थी रूपात आपल्याला दिसतो. किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर सोयी करण्याने पुढे
आपल्याला त्याच्या स्वर्गीय आनंदाने भरतो, त्या स्वर्गीय शांतीने तो भरतो, त्या स्वर्गीय प्रीतीने तो भरतो आणि तो जीवन एक रेखा बनतो. कारण हे पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आज तू तुझ्या विश्वासणाऱ्याच्या स्तंभामध्ये बसणारा तो पवित्र आहे आणि यावेळेला तू आमच्यामध्ये आहेस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. कारण येशू देवा, आम्ही कोण तुझी स्तुती आणि भक्ती करणार, तो तू जो आम्हावर अपार प्रेम करतोस, तू तुझ्या आत्म्याच्या प्रेरणाने सामर्थ्याने आम्हाकडून तुझी स्तुती आराधना आणि भक्ती तू करून घेतली आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद आणि धन्यवाद देतो. या माझ्या देवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज आम्हा प्रत्येकाशी तू बोल. कारण तुझी वचनं प्रभू आज आम्हा करिता आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तू दिवा आहे. ना आज तू बोल माझ्या देवा. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढवून तुझं साक्षी बनण्याकरिता तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या आत्म्याच्या त्या अभिषेकाने परिपूर्ण कर. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने चाल. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. पुन्हा आपण मार्क शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि 27 ते 35 हे वचन आपण ऐकूया. नंतर येशू व त्याचे शिष्य फिलिपाच्या कैसरियाच्या आसपासच्या खेड्यापाड्यात जावयास निघाले. तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्यांनी त्याला उत्तर दिले, बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक संदेष्टापैकी एक असे म्हणतात. तेव्हा त्याने त्यास विचारले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात? पेत्राने त्याला उत्तर दिले, आपण ख्रिस्त आहात. तेव्हा माझ्याविषयी कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना ताकीद दिली. तो त्यास असे शिक्षण देऊ लागला की मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि त्याने 3 दिवसानंतर पुन्हा उठावे त्याचे अगत्य आहे. ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याला दटावला. तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्याकडे पाहिले व तो पेत्राला दटावून म्हणाला, सैताना, माझ्याकडून चालता हो, कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे. मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरता व सुवार्थीकरता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचवेल. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? आमेन. परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वाद. हालेलुया, 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 हालेलुया. पण आपल्या या शखानाच्या मंडळीतल्या एका व्यक्तीचं एक उदाहरण मी तुमच्या समोर आणू इच्छितो. ज्या वेळेला या शखानामध्ये आला त्यावेळेला तो पूर्णपणे जीवनातून
संपलेला होता आणि त्याच्याजवळ काहीही नव्हतं. त्याचं एक वेळचं जीवनही अवघड होतं. आणि ज्या वेळेला तो शखानामध्ये आला आणि जेव्हा परमेश्वर त्याच्याशी वचनातून बोलला आणि वचनातून बोलल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जी अशांतता होती ती अशांतता निघून गेली आणि त्याचे जीवन बदललं. आणि तिथून त्याच्या जीवनाची खरी सुरुवात झाली ख्रिस्ताबरोबर आणि त्याचे जीवन अतिशय सुंदर झाले. तो अधिक देवावर ख्रिस्ताच्या प्रेमात पडला, विश्वासामध्ये राहिला आणि तो प्रत्येक रविवारी न चुकता भक्तीला यायचा. प्रत्येक महिन्याला तो त्याचा दशांश द्यायचा आणि इतर कार्यातही तो हातभार लावत होता. आणि प्रत्येक वेळेला तो ख्रिस्त ख्रिस्त आणि ख्रिस्तच म्हणायचा. आणि प्रियानो, काही वर्षानंतर त्याच्या जीवनामध्ये एक मोठं प्रॉब्लेम आला आणि तो प्रॉब्लेम असा होता की जी त्याची सासू त्याला सपोर्ट करत होती ती सासू वयोवृद्ध होती आणि ती आजारी पडली. आणि त्या आजारी पडल्यानंतर तो येशू समोर गुडघे टेकून प्रार्थना करू लागला. परमेश्वर म्हटला की माझ्या सासूला तू नवची ती त्या रोगात बरं वाटते आणि तिची गॅरंटी नव्हती कारण वयोवृद्ध झालेली होती. एक म्हण आहे मराठीत, पिकलेलं पान काय होते, गळल्याशिवाय राहत नाही. परंतु तो देवाजवळ हात टेकून लागला आणि नंतर तुम्हाला भेटूनही म्हटला, ब्रदर माझी सासू खूप आजारी आहे. मी म्हटलं आपण प्रार्थना करू, जी देवाची इच्छा असेल त्याप्रमाणे घडू दे. परंतु त्याची इच्छा होती त्याची सासू जगा. आणि नंतर त्या हॉस्पिटलमध्ये त्या उपचाराच्या वेळेलाच त्याच्या वयोवृद्धाप्रमाणे ती या जगात राहिली नाही. तिला मोक्ष मिळाला, ती मुक्त झालेली, तिला मोक्ष मिळाला. आणि त्यानंतर तो इतका दुःखी झाला, तो भक्ती सोडून दिला. काय केला? भक्ती सोडून दिला आणि तो भक्तीला येईना. आणि ज्या वेळेला आम्ही सर्व त्याला बोलवायला गेलो आणि तो खूप रडला. म्हटलं अरे ती देवाची इच्छा आहे, देवाला ती आवडली आणि देवाने तिनं आपलं पूर्ण आयुष्य जगली. आज ती देवाबरोबर आहे. तो म्हटला मी मानत नाही, मी मानत नाही. खरं मी इतकं प्रामाणिक होतो देवाबरोबर, मी इतकं प्रामाणिकपणे चालत होतो आणि देवाने असं का केलं? देवाने काय केलं? उलट तुझी सासू जर अपंग होऊन जर राहिली असती तर ते तुला चाललं असतं का?
आणि किती दिवस तू किंवा तिची मुलगी म्हणजे त्याची बायको सेवा करणार? नंतर त्या सेवेला देखील ती कंटाळते. तो म्हटला, नाही ब्रदर, प्रभू येशूने तिला वाचवायला पाहिजे. तो वाचवलेलंच आहे, ती कुठं गेली? जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तो काय आहे? सार्वकालिक जीवित आहे. येशू म्हणतो, माझ्या विश्वास ठेव, तू मेला असलास तरी ते उठेल. आणि ते येशू बरोबर आहे, परंतु त्यानं त्या विश्वास ठेवला नाही. आणि त्यानं पूर्ण प्रार्थनेपासून तोंड फिरवला, ख्रिस्तापासून तोंड फिरवला. आणि काही वर्षानंतर तो एक दिवस मला भेटला. मी ज्यावेळेला कोल्हापूरच्या सेंटर मध्ये येताना तुम्हाला स्टेशनवर भेटला, मला येऊन जेव्हा तो समोर आला, मी त्याला ओळखलो नाही. मी त्याला न ओळखता तो, मला वाटलं स्टेशनवरती भरपूर अशी लोक आहेत, त्यापैकी कोणतरी एक असेल, म्हणून मी त्याला म्हटलं, बाबा माझ्याकडे सुट्टे नाही आहे. तो म्हटला, ब्रदर 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 पण तुझ्या कोण आहे? मी त्याला ओळखू शकलो नाही. त्याचा रूप वगैरे बदललेला होता. आणि तो त्याला नाव सांगितलं, ब्रदर मी त्याला बघितल्यानंतर मी म्हटलं, अरे तुझी अवस्था. आणि मग तो रडू लागला. आणि नंतर मी त्याला सांगितलं, मी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोल्हापूरमध्ये अशा ठिकाणी असतो, सेंटरमध्ये आमच्या, तिथे तू ये. तो आला. आणि नंतर त्याला मी सांगितलं, ब्रदर माझं चुकलं आणि मी चुकीच्या गोष्टी केलो. आणि मी म्हटलं, देव खूप प्रेमळ आहे आणि देव तुझी प्रतीक्षा करत आहे. आणि आता तुला जीवन काय आहे कळालं. ख्रिस्ताबरोबर चाल आणि तो तुला पूर्ण बरा करेल, तो व्यवस्थित होशील. कारण त्याला पूर्ण लखवा लागलेला होता आणि तो नंतर वेळानं त्याच्यामध्ये सुधारणा होती. तो बरा म्हणजे जवळजवळ 80% बरा झाला. म्हणजे चालू शकतोय, स्वतःहून आपलं सर्व काम करू शकतोय. या अवस्थेमध्ये तो आला. आजच्या या जो संदेश आहे, परमेश्वर त्याच्या विश्वासणाऱ्यासाठी तो हे दिलेला आहे. आणि हा संदेश खूप महान संदेश आहे. हालेलुया. प्रत्येक त्याच्या विश्वासणाऱ्याकरता हा काय आहे? खूप सामर्थ्यशाली संदेश आहे प्रियानो. आणि हे जर तुम्हाला समजलं तर प्रियानो, तुम्हाला तो सार्वकालिक जीवन मिळाला. हालेलुया, 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 हालेलुया. आणि या ठिकाणी प्रभू येशू आणि त्याचे शिष्य जे येशू कार्य करत असताना कैसरियाच्या वाटेवर आहे. आणि कैसरियाच्या वाटेवर असताना येशू आपल्या शिष्यांना या ठिकाणी प्रश्न करत आहे. आणि तो म्हणतो, लोक मला काय म्हणतात? आणि त्यावेळेला शिष्य त्याला म्हणू लागले की काही लोक तुला काय म्हणतात तर बाप्तिस्मा करणारा योहान आहे. आणि काही म्हणतात की तो एलिया असणार. आणि कित्येक लोक म्हणतात संदेशच्या पैकी एक आहे. आणि येशूला जगाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. जग मला काय म्हणते याबद्दल त्याला सर्टिफिकेट त्याला नको आहे. म्हणून येशू लगेच तो दुसरा प्रश्न करतो, तुम्ही मला कोण म्हणता? तुम्ही मला कोण म्हणता? आणि सर्व शांत आहे. परंतु जो शिमोन बारनोया हा मात्र म्हणतो, तू देवाचा पुत्र
ख्रिस्त आहेस. या ठिकाणी काय म्हणलंय? आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. जर तुम्ही दुसऱ्या जे आपण शुभवर्तमानामध्ये बघितला, मध्येमध्ये वगैरे, त्या ठिकाणी येशू त्याला म्हणतो की शिमोन बारमया, तू धन्य आहेस, कारण मांस व रक्त याने नव्हे. तो काय म्हणते? मांस व रक्त याने नव्हे, तर स्वर्गीय पित्याने हे तुला प्रगट केलेलं आहे. कोण प्रगट केलेलं आहे? स्वर्गीय पित्याने. म्हणजे तू माझ्या स्वर्गातील पित्याबरोबर चालतोस, त्याच्या इच्छेनुसार तू राहतोस, वागतोस. म्हणून त्यानं तुला हे प्रगट केलेलं आहे की मी कोण आहे. आणि म्हणून तू काय आहेस? धन्य आहेस. आणि तो पुढे म्हणतो की तुला आजपासून तुला पेत्र म्हणते. काय म्हणते? पेत्र. पेत्र याचा अर्थ दगड. हिब्रू मध्ये त्याला काय म्हणतात? दगड. आणि या दगडावर मी माझी मंडळी रचेन आणि स्वर्गातील वाधुडकाच्या सर्व किल्ल्या तुझ्या हातात देईल. तू जे काही या पृथ्वीवर माझ्या नावाने बांधशील ते सर्व मी स्वर्गामध्ये बांधेन. तू जे काही या पृथ्वीवर माझ्या नावाने मोकळा करशील ते सर्व मी स्वर्गामध्ये तुझ्याकरिता मोकळा करेन. आणि त्यानंतर प्रभू येशू खरं जे शिष्यवृत्ती आहे किंवा जे काही अनुयायीपण आहे याबद्दल तो त्यांना सांगत आहे. आणि तो काय म्हणतोय की मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी व मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून तो नाथांना जावा आणि त्याला जिवे मारावे. आणि ही गोष्ट त्याने उघडपणे या शिष्यांना सांगत असताना पेत्रला समजत नाही तो काय म्हणत आहे काय नाही. आणि पेत्र लगेच म्हणतो, असं काही तुझ्यावर घडू देणार नाही, असं काही तुझ्यावर घडू देणार नाही. ही जर वेळ तुझ्यावर आली तर मी तुझ्या समोर ढाल म्हणून उभा राहणार आणि त्या सर्व गोष्टी मी काय करेन? स्वतः घेईन. तुझ्यावर मी या गोष्टी होऊ देणार नाही, होऊ देणार नाही. आणि येशू शिष्यांच्याकडे बघून तो त्याला काय म्हणतो की या ठिकाणी तो काय म्हणतो की अरे सैताना, माझ्या मागून निघून जा, कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावित नाहीस तर मनुष्याच्या कडे लक्ष लावतोस. देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावत नाहीस तर कोणाकडे लक्ष लावत आहेस? मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतो. तर प्रियानो, जो येशू या वरती काय म्हटलेलं आहे की त्याचं कौतुक केलेलं आहे, त्याचं कौतुक केलेलं आहे पेत्राचं, आणि त्याला धन्य म्हटलेलं आहे. आणि तोच येशू काही क्षणाने तो त्याला काय म्हणतो? अरे सैताना, तू माझ्या पुढून निघून माझ्या मागे जा, माझ्या पुढून निघून माझ्या मागे जा. आपण गेल्या रविवारी ऐकलो होतो, मला येशू येशू म्हणणारे सर्व काही स्वर्गात जाणार नाही, जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतील तेच ते जातील. आणि तो त्याला म्हणतो की माझ्या मागे जा. अरे सैताना म्हटलेला आहे. आधी तो धन्य म्हटला. कधी धन्य म्हटला? ज्या वेळेला तो पित्याच्या इच्छेप्रमाणे चालू लागला, पित्याबरोबर चालू लागला आणि पिठात त्याला जे प्रगट केलं तर पित्याच्या बरोबर चाललं. म्हणजे जेव्हा तुम्ही आत्म्याने चालता
त्यावेळेला तुम्ही परमात्म्याबरोबर एक असता आणि तो आत्मा तुम्हाला सत्य प्रगट करतो. ज्यावेळेला तुम्ही देह आणि रक्त आणि मांसाने चालता, म्हणजे जगिकरित्या चालता, जगिक विचारांनी चालता, त्यावेळेला तुम्हाला तो स्वर्गीय प्रगटीकरण मिळणार नाही. येशू या ठिकाणी पेत्राला या गोष्टी सांगत आहे. तू सैतान आहेस, कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावत नाहीस, मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतोस. आधी खूप महत्वाचं आहे, तुमचं लक्ष कुठं केंद्रित होणं गरजेचं आहे बघा. कारण त्या ठिकाणी येशू हा देवाचा पुत्र आहे, परंतु तुम्ही गेल्या वेळेला पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव आहे. तो मनुष्याच्या रूपात आहे आणि मनुष्याकडे जेव्हा आपण आकर्षक होतो त्यावेळेला आपण देवाकडे आकर्षक होत नाही, तर जगाकडे आकर्षक होतो. आणि ज्या वेळेला आपण जगाकडे आकर्षक होतो त्यावेळेला आपण देवापासून लांब जातो आणि म्हणून तुम्हाला सत्य प्रगटीकरण मिळत नाही. तो सत्य प्रगटीकरण मिळत नाही. आणि या ठिकाणी आज प्रभू येशू हे सांगत आहे, कारण या जगातल्या लोकांना, म्हणजे जे जगिक आहे त्यांना काय हवं आहे, फक्त जगिक सुख हवं आहे, जगातलं आरोग्य हवं आहे. जे काही मी म्हणेल तसं देव माझ्या बरोबर चालला पाहिजे, जसं मी म्हणेल तसं देव माझं ऐकलं पाहिजे. प्रियानो, आपण देवाला चालू शकत नाही किंवा देवाला ऐकू शकत नाही. आपल्याला देवाबरोबर चालायचं आहे आणि देवाचं ऐकायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हे खूप महत्वाचं आहे. आणि देवाबरोबर जेव्हा आपण चालू त्यावेळेला आपल्याला देवाचं ऐकू येईल. देवाबरोबर जेव्हा आपण चालू त्यावेळेला देव आपल्याला तो सत्य प्रगट करेल. आणि पेत्र जेव्हा देवाबरोबर चालला त्याला येशूची ओळख झाली. आणि जेव्हा खरं अनुयायी होण्याची वेळ आली आणि त्यावेळेला तो मनुष्याबरोबर चालत होता. आणि म्हणून तो जेव्हा म्हणतो आणि त्यावेळेला येशू त्याला त्या गोष्टी म्हणतो की तू काय आहे, सैतान आहेस, तू सैतान आहेस, म्हणून माझ्या मागे जा. आणि प्रियानो, येशू या गोष्टी विसरलेला नाही. येशूने या गोष्टी विसरलेला नाही. म्हणून जेव्हा प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर जेव्हा येशू त्याला पुन्हा प्रगट होतो आणि तो येशूच्या मागे येतो. आणि सगळ्यात महत्वाचं की जेव्हा त्याचं स्वर्गारोहण होतो आणि स्वर्गारोहण झाल्यानंतर जेव्हा स्वर्गातून 50व्या दिवशी जेव्हा पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांना मिळतात आणि त्या अभिषेकामध्ये जेव्हा तो चालत आहे आणि पहिला जो पेत्राचा जो संदेश आहे प्रियानो, तो संदेश त्यावेळेला त्यानं येशूच्या वधस्तंभाबद्दल बोललेला आहे. ते ऐकूया. दुसरं प्रेषिताचं पुस्तक 2रा अध्याय 36 ते 38. म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित त्यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हालेलुया. आणि या ठिकाणी येशू अगदी धैर्याने, बघा, अगदी धैर्याने निर्भयपणे उभा राहून तो प्रभू येशूच्या वधस्तंभाबद्दल बोलत आहे. जेव्हा ते शस्त्राने परोशी
त्याला म्हटले, तू हे काय बोलत आहेस? आणि त्यावेळेला तो मोठ्या अभिमानाने आणि धैर्यशीलरित्या तो काय म्हणते, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. तो डायरेक्टली त्यांच्यावर हा चार्ज करत आहे प्रियानो. बघा, आणि त्या ठिकाणी जे इतर इस्रायल होते त्या सगळ्यांच्या मनाला चुटपुट लागते, म्हणजे त्याची सगळी बुद्धी जागृत होते आणि ते ईश्वरा म्हणतात आम्ही काय करावं. आणि तो म्हणतो ही ती वेळ आहे, पश्चाताप करा आणि त्याच्याकडे वळा. पश्चाताप करा आणि त्याच्याकडे वळा आणि त्याच्या नावाने काय करा, बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तो तुम्हाला पवित्र आत्म्याने भरेल. खरं तो आत्मा तुम्हाला सत्य सांगेल, तो आत्मा तुम्हाला सत्यामध्ये चालवेल. कारण जेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये राहता तुम्ही त्याच्याबरोबर एक होता प्रियानो. जेव्हा तुम्ही आणि तो एक होता त्यावेळेला तुमच्यामध्ये भय राहत नाही, कारण तुम्ही पूर्णपणे त्याच्यावर प्रीती करता. पेत्र हा प्रीती करत होता, परंतु त्याच्या प्रीतीमध्ये तो पूर्ण प्रीती नव्हती, म्हणून त्याच्यामध्ये ते भय होते. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय 18 वचन बघा काय म्हणते. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय 18 वचन. हा, हालेलुया. प्रीतीच्या ठाई भीती नसते. हा, प्रीतीच्या ठाई काय नाही, भीती नाही. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीती बाळगणारा हा भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. आणि पेत्र हा पूर्ण प्रीती करत नव्हता, म्हणून ज्या वेळेला ख्रिस्ताला त्याची गरज होती त्यावेळेला तो ख्रिस्ताला सोडून गेला. कारण तो विश्वस्त होता. त्या ठिकाणी 3 विश्वस्त होते, योहान, याकोब आणि पेत्र. आणि त्या गेत्सेमने बागेत तो त्याला सोडून गेला. आणि एवढंच नाही, तो त्याला नाकारला 3 वेळा. मी त्याला ओळखत नाही, तो कोण आहे कोणास ठाऊक हे बोललेला होता. आणि तोच पेत्र जेव्हा पूर्ण प्रीतीमध्ये ख्रिस्तावर पूर्ण प्रीती करतो, त्याच्या ठाई आता भीती दिसत नाही. त्याच्या ठाई काय नाही, भीती दिसत नाही. आणि तो अगदी निर्भयपणे यरूशलेममध्ये उभा राहून आज सर्व इस्रायलांना, शास्त्री पुरुषांना चॅलेंज करून तो म्हणत आहे की तुम्ही त्याला वधस्तंभावर मारला, म्हणून तो आज काय आहे, तो ख्रिस्त आहे. बघा, तो ख्रिस्त आहे. आणि एवढंच नाही प्रियानो, तो इतक्या निर्भयपणे बोलतो की त्याला शास्त्री आणि पुरुषी हे सर्व घाबरतात आणि नंतर त्याला उचलून तुरुंगात टाकलेले आहे. आणि तुरुंगात टाकून त्याला चांगला चोप देतात. आणि ते प्रत्येक चोप तो आनंदाने स्वीकारलेला आहे. बघा, का? कारण त्याला हे समजलेलं होतं जे येशूने त्याला खरा अनुयायीचा जो धडा शिकवलेला होता, की त्याच्याकरिता त्यानं सर्व ते भोगावं. आणि म्हणून तो त्या आनंदाने सोसत असतो आणि देवाची स्तुतीच करत असतो. आणि म्हणून आपण वाचूया 5वा अध्याय, ख्रिस्ताचा 5वा अध्याय आणि 31वा वचन बघा.
त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा हा ही देणगी देण्याकरिता हा देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी हा अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. हा आता या ठिकाणी काय म्हणत आहे पेत्र की त्याने इस्रायलाला म्हणजे कोण ख्रिस्ताला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिलेलं आहे. आणि प्राणो हे तो कधी बोलतो हे जेव्हा शिकवत आहे इस्रायल लोकांना त्याला उचलून तुरुंगात टाकतात आणि तुरुंगात टाकल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी न्यायसभेपुढे आणणार असतात आणि त्यावेळेला प्राणो रात्रीच्या वेळेला देवदूत येऊन त्यांना त्या तुरुंगातून बाहेर काढलेला आहे. आणि देवदूत त्यांना म्हणतो की तुम्ही जाऊन मंदिरामध्ये आता जाऊन ते शिकवा. आणि ज्या वेळेला तो मंदिरात जाऊन शिकवत आहे आणि या ठिकाणी हे मुख्य याजक आणि जे काही शास्त्रीय पुरुषी आहेत त्यांनी त्या तुरुंगात त्याला आणण्यासाठी सांगतात. आणि तिथं गेल्यानंतर शिपाई सांगतात की आम्ही गेलो तिथं पहारा काटोकाट पहारा आहे, सर्व काही आहे तसं व्यवस्थित बंद आहे, पण आतमध्ये कोण नाही. जे तुम्ही पकडून ठेवलेला आहात ती प्रेषित मात्र आत नाही आहेत. आणि हे सगळे जण आश्चर्यचकित होतं, हे कसं शक्य आहे. परंतु कोणीतरी येऊन त्यांना सांगतात तुम्ही ज्या प्रेषितांना तुम्ही त्या तुरुंगात शोधत आहात ते मंदिरामध्ये लोकांना जीवनाच्या गोष्टी शिकवत आहे. आणि मग ते सगळे घाबरतात. खरं प्रियानो जेव्हा आपण येशू बरोबर जातो आणि ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये परीक्षेची वेळ येते आणि ही परीक्षेची वेळ अति महत्वाची आहे. बघा ही परीक्षेची वेळ अति महत्वाची आहे. आणि या परीक्षेमध्ये जेव्हा आपण टिकून राहतो प्रियानो त्यावेळेला आपण त्या उत्साहामध्ये त्याच्याबरोबर एक भागीदारी झालेली आहोत. आणि जेव्हा आपण त्यातून उठतो त्यावेळेला तो आपल्याला सार्वकालिक जीवन आहे. येशू जेव्हा मरणावर विजयी मिळवून उठला तो काय म्हणतो की देवाने सर्व अधिकार मला दिलेला आहे, स्वर्गाचं पृथ्वीचं आणि अधोलोकाचं सर्व किल्ल्या माझ्याकडे आहे आणि मीच अल्फा आणि ओमेगा आहे. ज्यावेळेला मी हे वर्णन करत होतो मी या सगळ्या गोष्टीतनं गेलेला आहे आणि मला माझे दिवस आठवत होते. आणि मीही जसा ज्या भावाबद्दल मी तुम्हाला सांगत होतो की त्याप्रमाणे मीही देवाला हे बोललो मी इतकं प्रामाणिक असताना असं माझ्याशी का घडलं. आज प्रियानो तो भाऊ खूप प्रामाणिक होता, पण तो देवाची इच्छा काय आहे, देवाची मर्जी काय आहे हे समजणं अति गरजेचं आहे. जर त्याची इच्छा आहे आपण यातून जावावं तर आपल्याला गेलं पाहिजे. आपण दुसरं एक गीत म्हटलं, प्रतिदिन देत असे कृपाही मला तुझ्यासाठी इतके कष्टे सहाय्या. आपण जेव्हा त्याच्या बरोबर चालतो तो आपल्याला त्याच्या कृपेने भरतो आणि त्याची कृपा आपल्याला त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी तो काय करतो आपल्याला सामर्थ्य देतो. आपल्याला त्याच्या बरोबर चालायचं आहे. बघा प्रभू येशू ख्रिस्त त्या गेतसेमनी बागेतही त्याच्या बरोबर चालला. त्याच्या पुढे मोठा क्रूस दिसत होता, न पिळणारा क्रूस दिसत होता, त्याच्या पुढे तो दुःखाचा प्याला दिसत होता. आज तो पिऊ शकणार नाही हे त्याला दिसत होतं, परंतु तो पित्या बरोबर चालला. तो मदतीसाठी पळाला त्याच्या विश्वासाकडे, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. परंतु तो ज्या वेळेला गेला त्यावेळेला ते झोपलेले होते ज्याच्यावर तो आधी
विश्वास ठेवत होता. कारण ते विश्वास नव्हते प्रियानो. आज अनेक वेळेला आपण कोणावरती तरी विश्वास ठेवतो, त्याच्याकडून अपेक्षा करतो, ते प्रार्थना करत असतील किंवा करत नसतील, परंतु प्रियानो आपल्याला स्वतःला त्याबरोबर एक होणं गरजेचं आहे. कारण हीच ती वेळ आहे की या जगाचा अधिपती आपल्याला देवापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, देवाच्या कृपेपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, देवाच्या आशीर्वादापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज आपल्याला कोणाबरोबर एक व्हायचं आहे? जगाबरोबर या देवाबरोबर. जर देवासाठी ह्या जर गोष्टी आपल्या जीवनात आले तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आनंदाने स्वीकारणं गरजेचं आहे आणि त्याला धन्यवाद म्हणणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ते धन्यवाद म्हणता प्रियानो, कारण आपण देवासाठी काही देत नाही. आज आपल्याजवळ जे काही सर्व काही त्यानं दिलेलं आहे, आपण देवासाठी फक्त एकच गोष्ट देऊ शकतो, जे मी या पवित्र वचनात म्हणून करताना मला कळालेलं आहे. आपल्याकडून देवाला देणारा एकच गोष्ट आहे आणि तो म्हणजे आतून आत्म्यातून धन्यवाद देणे. जेव्हा तुम्ही त्याला धन्यवाद देता, हीच आपली गोष्ट आहे जी आपण त्याला देतो. बाकी सर्व काही तो तुम्हाला देतो प्रियानो. आणि म्हणून संत पौल खूप सुंदर तऱ्हेने पहिलं तेसलोनिकराचं पत्र 5वा अध्याय 16, 17, 18 मध्ये आणि 19 आपण उलट वाचूया. 19, 18 नंतर 17 आणि 16 वाचूया. बघा खूप सुंदर तऱ्हेने तो आपल्याला सांगत आहे. आणि तो काय म्हणतोय बघा. हा 19 5वा अध्याय, पहिलं तेसलोनिकराचं पत्र 5वा अध्याय. आत्म्याला विझवू नका. आत्म्याला विझू नका. या ठिकाणी संत पौल आपल्याला बजावून सांगत आहे, आत्म्याला विझू देऊ नका. परीक्षा जरी आली तर आत्म्याला विझू देऊ नका. म्हणून आता 16, 17 आणि 18 वाचूया. सर्वदा आनंदित असा. सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. निरंतर प्रार्थनेत राहा. सर्व स्थितीत उपकार. सर्व स्थितीत काय म्हणते बघा. सर्वजण म्हणा. सर्व स्थितीत हा. कारण सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. उपकार स्तुती करा. म्हणा सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. कारण हा तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच इच्छा आहे. ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. ही देव आपल्याकडनं अपेक्षा करतो. आपण सर्व परिस्थितीमध्ये काय करणं गरजेचं आहे? देवाची उपकार स्तुती करणं गरजेचं आहे. प्रियानो, तुम्ही परीक्षेमध्ये नापास होणार नाही तर तुम्ही पास व्हाल. आणि फक्त पास नाही, तुम्ही प्रमोट व्हाल. तुम्हाला काय होईल? तुम्हाला वर तुम्ही चढा. ख्रिस्ताच्या उजव्या हाताशी राहा. म्हणून पेत्र खूप सुंदर तऱ्हेने म्हणतो. पेत्राचं पहिलं पत्र आणि त्याचा 4था अध्याय आणि 13वं वचन बघा काय म्हणते. पेत्राचं पहिलं पत्र 4था अध्याय आणि 13वं वचन. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला. हा, ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला, त्या अर्थी आनंद करा. त्या अर्थी काय करा? आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेस येईल. बघा होण्याच्या वेळेस हा तुम्ही उल्हास व आनंद करा. तुम्ही उल्हास व आनंद करा. तुम्हाला काय केलं पाहिजे? जर तुम्ही त्याच्या दुःखाचे वाटेकरी झालेला आहात तर आनंद करा. ज्यावेळेला त्याचं गौरव प्रगट करण्याची वेळ येईल त्यावेळेला तुम्ही काय करणं गरजेचं आहे? उल्हास व आनंद करणं गरजेचं आहे. आनंद करणं. आज प्रियानो, परमेश्वर त्याच्या विश्वासणाऱ्यासाठी हा संदेश खास तुम्हाला देत आहे. कारण या लॉकडाऊन मध्ये अनेकांना प्रियानो आज ते मनाने मोडलेले आहे, विश्वासामध्ये मोडलेले आहे. कारण त्यांना अनेक त्या जगिक समस्यांना तोंड द्यायचं आहे. त्यांना अनेक या जगातील त्या गोष्टीबरोबर संघर्ष करायचा आहे. म्हणून आज आपल्याला कळत नाही आपल्याशी काय घडत आहे, कसं घडत आहे, कशामुळे घडत आहे. प्रियानो, या सगळ्या मागे
देवाची काहीतरी तुमच्यासाठी चांगली संकल्प आहे. आणि देव त्याच्या भक्तांच्यासाठी तो सगळा मिळून चांगलं करतो. रोम 8:28 लक्षात ठेवा. कारण जो त्याच्याबरोबर चालतो त्याचं कधी वाईट होणार नाही. त्या वाईटातून तो तुमच्यासाठी चांगलं निर्माण करणारा परमेश्वर आहे. म्हणून आज तुमच्या मनात काहीतरी शंका असतील, तुमच्या मनात काहीतरी वितुष्टता असेल किंवा कोणामध्ये राग असेल, तर अनेक वेळेला आपल्याला समजत नाही एवढी प्रार्थना केली आपल्याबरोबर असं का घडली, म्हणून आपण देवावर राग करतो. कधी कधी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवर राग करतो. मग तो नवरा असेल, बायको असेल, लेकरं असतील किंवा आपले मित्रमंडळी असतील, आपले नातेवाईक असतील. कारण आपण भरपूर अपेक्षा करतो जगापासून आणि त्या अपेक्षा मध्ये आपली अपेक्षा पूर्ण होत नाही, म्हणून आपल्या मनात एक प्रकारचा सूर द्वेष निर्माण. आणि हा या जगाच्या अधिपतीची योजना आहे. कारण तुम्ही फ्रस्ट्रेटेड व्हावं, म्हणजे तुम्ही काय व्हावं, संतापले जावावं, तुमचा गैरसमज वाढावा, तुमच्या मनात द्वेष निर्माण व्हावं, तुमच्या मनात तिरस्कार निर्माण व्हावं आणि तुमच्या मनात हा प्रश्न यावं, एवढं प्रामाणिक राहून काय मिळालं, एवढं सगळं करून काय मिळालं. आपण देवाविषयी बोलतो, आपण आपल्या नवऱ्याबद्दल बोलतो, मी एवढं प्रामाणिक असून तो मला काय दिला. आपण बायकोबद्दल बोलतो, मी एवढं प्रेम करून तिनं मला काय दिली. बघा आपल्या मनात लेकरांच्या बद्दल येते, एवढं मी प्रेम करतो, एवढं सगळं केलं, ही लेकरं का असं वागतात, किंवा लेकरं म्हणतात माझे आई बाप असं का वागतात, बहीण म्हणते माझा भाऊ असं का वागतो, किंवा माझी बहीण असं का वागते, किंवा भाऊ म्हणतो माझी बहीण किंवा माझा भाऊ असं का वागतो. हे सर्व तुमच्या बरोबर जे घडत आहे तुम्ही त्याचे वाटेकरी व्हा. कारण ईश्वर या जगात सगळ्यांनी सोडलेलं होतं, कोणी त्याच्या जवळ नव्हते. त्या शेवटच्या क्षणी सर्वजण पळून गेले, सर्वजण त्याच्यापासून तोंड फिरवले. तो एकटा होता, तो एकटा असूनही एकटा नव्हता, कारण पिता त्याच्यावर होता आणि पित्याबरोबर तो होता. आणि म्हणून पिढ्याने आज तो आपला प्रभू आहे, आपला तारणारा आहे, आपला मुक्तीदाता आहे. आज तोच येशू तुमच्या बरोबर आहे, तुमच्या कुटुंबाबरोबर आहे. तो तुम्हाला कधी सोडणार नाही. कारण त्याने आपल्याला वचन दिलेलं आहे. वर्तमान शेवटच्या अध्यायात काय म्हणते की तुम्ही जर माझ्या आज्ञा पाळता आणि मी जे तुम्हाला शिकवलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही चालता, या युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या समजणार आहे. मी तुम्हाला कधी सोडणार नाही, मी तुम्हाला कधीही टाकणार नाही. आज प्रियानो हे सर्वजण सोडतील, पण तो तुम्हाला कधी सोडणार नाही. तुम्ही यावेळेला आपण डोळे झाकूया आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा. तुम्ही कोणत्या विचारात गेला. कारण जो येशू ज्या पेत्राचं स्तुती केलेला होता, त्याला एक पदवी दिलेला होता, जेव्हा आपल्यालाही ती स्तुती आपली झाली होती आणि आपल्यालाही ती पदवी मिळाली नव्हती, आणि जेव्हा खरं अनुयायी होण्याचा वेळ आलं त्यावेळेला आपण त्याच्याबरोबर चालतो, त्याच्यामध्ये राहतो. आज पेत्रासारखं आपल्याला ती दुसरी पदवी नको. अरे सैताना माझ्याकडे निघून जा आणि माझ्या मागे जा. आज येशू म्हणतो तुम्ही त्याच्या पुढे असाल,
आणि तो तुमच्या बरोबर राहू इच्छितो. आज तो तुम्हाला बोलवीत आहे. पण पश्चातापी हृदयाने अनेक वेळेला तुमच्या मनात अनेक विचार आलेले असतील. त्याला सोडून जाण्याचा विचार आलेला असेल. तुम्ही त्याला दोष दिलेला असाल. आज प्रियांनो, दोष येशू. आज तुमच्याशी बोललेला आहे. कारण त्याची इच्छा नाही तो पेत्राच्या मागे जाऊन त्याला तो दर्शन देऊन परत घेऊन आला. त्याला सार्वकालिक तो जीवन आणि आशीर्वाद दिला. आज तोच येशू तुम्हाला बोलत आहे आणि तुम्हाला त्या गोष्टी देऊ इच्छितो. आज तुम्हाला विचार करायचा आहे, कोणाचं ऐकायचं, कोणाबरोबर चालायचं, कोणाबरोबर राहायचं. आज आपण प्रभूला वचन घेऊया. कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये वसतो. मी कुठेही कसाही
येशू, आज मी कोणत्याही परिस्थितीत असू दे, आज मी कोणत्याही ठिकाणी असू दे, आज मी कोणत्याही लोकांमध्ये असू दे, येशू देवा, आज मी तुझी प्रतिमा माझ्याद्वारे दिसू दे, माझ्या कृतीतून दिसू दे, माझ्या बोलण्यातून दिसू दे, माझ्या वागण्यातून दिसू दे, कारण तू माझ्यामध्ये आहे, तू माझ्यामध्ये आहे. म्हणून आज येशू देवा, तो अभिषेक आम्हाला दे, जो अभिषेक तू पेत्राला दिलास, त्या प्रेषितांना तू दिलास. प्रभू, तुझ्याकरिता त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, तुझ्याकरिता त्यांना कोढे मारण्यात आलं. त्या सर्वांमध्ये प्रभू, ही सर्व दुःख सहन करत असताना, त्या सर्व तुरुंगामध्ये असताना प्रभू, त्यातून तुझं गौरव झालेलं आहे, तुझी स्तुती झालेली आहे. कारण ते तुझ्या बरोबर होते, परंतु त्याच्यापेक्षा अधिक तू त्यांच्यामध्ये होतास. म्हणून ते सर्व काही आज सहन करू शकले, सर्व भोग भोगू शकले, आणि त्या सर्वांमध्ये ते विजयी झाले. माझ्या देवा, विजयी झाले, कारण या जगात असताना मला वचन दिलेलं आहे. आम्हाला म्हणतो, माझ्या नावाने तुमचा छळ नक्की होईल, परंतु धीर धरा, धीर धरा, कारण मी या जगाला जिंकलेला आहे. आज जो विजयी तो आमच्यामध्ये वास करतो, तो आमच्यामध्ये राहतो, आणि त्याच्याद्वारे आम्ही या सर्व गोष्टींवर विजय प्राप्त केला. आम्ही विजयी आहोत. म्हणून आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो. प्रभू, आज आम्ही कोणत्याही आजारपणात जात असताना, संसारिक अडचणीत जात असताना, सामाजिक अपमानातून जात असताना, छळातून जात असताना, आज प्रभू देवा, आमच्या गरिबीमध्ये, आमच्या एकटेपणामध्ये येशू देवा, तू आमच्या बरोबर आहे. हे आम्ही विसरू नये, हे आम्ही विसरू नये. कारण प्रभू, प्रत्येक अंधाराच्या माग तो सकाळ आहे, तो प्रकाश आहे, हे आम्ही विसरू नये. म्हणून आज तुझ्यामध्ये चालणारा तो कधी अंधारात जाऊ शकत नाही, किंवा तो अंधार त्याला घासू शकत नाही, कारण तू त्यांचा प्रकाश, आमचा प्रकाश म्हणून आमच्यामध्ये वास करतो, हे आम्ही विसरू नये. म्हणून आज आम्हाला विश्वासामध्ये दृढ कर, आणि त्या विश्वासामध्ये आम्हाला चालू, हीच आम्ही तुझ्या चरणी विनंती. आधी सर्व प्रार्थना तारणाऱ्या येशू या पवित्र गोड नावाने मागतो. हे आमच्या स्वर्गातील बाबा, जे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात असे या पृथ्वीवर, तुझे इच्छा आमची रोजची भाकर आम्हाला, आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यास आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, राज्य, सामर्थ्य आणि सर्व काळाची त्याला आपला हात सोडून, माना वाकून प्रभू जवळ त्याचा आशीर्वाद मागा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचं संरक्षण करू. परमेश्वर आपला मुखप्रकाश पाडो व तुम्हावर कृपा करो. परमेश्वर प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देऊ. परमेश्वराची कृपा, परमेश्वराची शांती, पवित्र आत्म्याचा सुंदर सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबियाबरोबर सदा आणि सर्वकाळ असो. परमेश्वर रक्त, परमेश्वर रक्त, परमेश्वर रक्त. परमेश्वराची शांती तुम्हा प्रत्येकाबरोबर असो.